नमस्कार, मी सुनंदन लेले नमस्कार. माझा मित्र राहुल रानडे. आम्ही दोघं आईच्यान कॉलेजमध्ये एकत्र होतो. शिक्षण कॉमर्सचं केलं. मी भलत्या दिशेला गेलो, यांनी वेगळी वाट निवडली. खूप मजेदार करिअर आमच्या दोघांची झालेली आहे. राहुल, मजा येते. एक वेगळ्या वातावरणा आणि वेगळ्या कारणासाठी आपण एकत्र आहोत. हो, खरंय. खूप मजा आहे. कारण इतके वर्ष आपण 30हून जास्ती वर्ष झाले आता आपण एकमेकांना ओळखतोय. आणि तुझी सगळी प्रगती आणि तुझा क्रिकेटचा ध्यास तेव्हापासूनच होता. त्याच्यात तू एवढा पुढे गेलेला बघून खूप समाधान वाटतं. पण मला तुझा हेवा वाटतो. मी अगदी उघडपणे सांगतो, कारण मी दरवेळेला अभिमानाने आणि कौतुकाने सांगतो की मी पक्का कानसेन आहे. ऐकायला मला खूप आवडतं. ज्यांचं स्टेजवरचा प्रेझेन्स बघून आम्ही थक्क होतो, त्यांच्याबरोबर तू काम करतोस. काय म्हणजे हे. आणि आज जे आपण जमलेलो आहोत ते म्हणजे अशा त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी तुझ्याशी बोलायला आलेलो आहे. आणि आम्ही त्यांना बघून, त्यांची एनर्जी बघून, त्यांचा उत्साह बघून आम्ही थक्क होतो. आणि त्यांच्या आवाजाच्या बाबतीत तर आम्ही गेले कित्येक वर्ष त्यांच्या प्रेमात आहोत. तर ह्या लोकांबरोबर पहिलं म्हणजे आशाताईंचा वाढदिवस, याच्या तुझ्या भावना काय? मला सांगणंच अवघड आहे. कारण माझी आणि त्यांची ओळख किंवा काय म्हणू आपण, स्नेह म्हणूया त्याला. ओळखपेक्षा स्नेह हा चांगला शब्द आहे. खूप वर्ष आहे, म्हणजे त्या माझं पहिलं गाणं गायलं तेव्हापासून. पण गेल्या 1-2-3 वर्षामध्ये आमचं खूप जवळीक जास्त वाढली. पहिलं गाणं म्हणजे कधी? 92 साली किंवा 93 साली. हो. काय झालं, मी एक सिरियलचं म्युझिक करत होतो. जया बच्चन त्याच्या प्रोड्युसर होत्या आणि गौतम जोगळेकर त्याचा डायरेक्टर होता. तर त्याच्यामध्ये एक कॉलेजमध्ये खूप एक फटाकडी मुलगी असते. तर ती सिरियल म्युझिकल होती, म्हणजे त्याच्या सगळ्या भागात एक गाणं होतं. तर आयेशा त्या मुलीचं नाव, ज्याचं कॅरेक्टर होतं. तर गौतम म्हणला की कोणाला आपण गायला घ्यायचं. म्हणलं आपण आशा भोसलेला विचारूया, कारण आम्ही दोघंही आशा भोसले आणि R.D. बर्मन यांचे प्रचंड फॅन. म्हणजे त्या काळी, म्हणजे मला आठवतंय की जमाने को दिखाना है नावाचा एक पिक्चर होता, ज्याचा पंचमदांचं म्युझिक होतं. सत्य पे असत्ता म्हणू नका, सगळी गाणी म्युझिक सकट तोंडपाठ मला. आणि आशा बाई देवी आणि R.D. बर्मन देव, हे समीकरण ठरलेलं. तर हा विचार मनात आल्यावर म्हटलं, अरे बापरे, ह्यांना आपण गाणं गायला विचारायचं, पण त्यांच्या पैशाचं काय वगैरे, म्हणजे असे सगळेच हे झाले. कारण आम्ही तसे लहान होतो ना दोघंही. तर मी म्हटलं बघूया, आपण विचारून तर बघूया. बरं, त्या हो म्हणायला पाहिजे. तर त्यांना त्यांचा फोन नंबर मिळून आमच्या फोन करताना पण माझा हात थरथरायचा की आता मी कोणाला फोन कर. आणि त्यांच्याशी आमचा संपर्क झाला. मी त्यांना सांगितलं मी असा. तर थोडंसं कसं झालं की ते इथे आपले टिळक रोडवरचे जे प्रकाश रानडे आहेत, तर बाळासाहेब त्यांच्याकडे असायचे. त्यांचा मुलगा म्हणजे शैलेश, त्यांची आणि मंगेशकर कुटुंबियांची चांगली ओळख होती. त्यामुळे रानडे म्हणल्यावर ते म्हणलं, अरे ते प्रकाश रानडेचा तू कोण? म्हणलं मी कोण नाही. पण मी अच्छा बरं मग ठीक आहे म्हणलं, हरकत नाही. आणि ते रेकॉर्डिंग जमलं ना. मला आठवतंय सरगम स्टुडिओ होता खारला, तिथे हा राहायला येणार म्हणल्या. आणि आम्ही सगळे वेडे झालो. म्हणजे मग गाणं तुम्हाला सांगायचं नाही, ते आपण स्टुडिओमध्ये बघूया, सेटवर. ते जुन्या काळचे लोक सेटवर बघूया. बरं चालेल, बघूया. मग त्या आल्या. मग ते गाणं मी त्यांना म्हणलं, तर ह्यांना गाणं कसं शिकवायचं मी, नाही का, असं कसं समजून कसं सांगायचं. ते मला गाणं वाटतं, हॅलो आहा आय एम आयेशा, आहा तुम्हारी अपनी आहा आयेशा, असं गाणं होतं ते. फटाकडे मुलगी असते ना बरं. मग मी त्यांना अत्यंत थरथरत्या हातांनी कसं ते गाणं शिकवलं. तर आणि त्या माईक समोर उभा राहिल्या. आणि गौतमचे मित्र आणि माझे मित्र असे, त्यांनी स्टुडिओमध्ये गर्दी केली होती जवळजवळ.
की अरे आशा भोसले गाताय. इट वॉज अ खलास उत्सवाचं फिनॉमिनल होतं ते की आणि अरे राहुलचं गाणं गातायत गौतम लिहिलेलं वगैरे. एनिवे त्या माईक समोर उभ्या राहिल्या आणि ते हा चलिये वगैरे असं त्या ना नंतर माझ्या आता लक्षात आलं, तेव्हा मला माहित नव्हतं रे. त्याच्यात एक लाईन अशी होती की दारारी रारी रारा इस जगा पे कैसे फसी मैं, तर फसी असं काहीतरी होतं. तर त्या इस जगा में कैसे फसी में वगैरे असं काहीतरी करायचं आणि आम्ही आतमध्ये असे बेशुद्ध पडायचो. अरे काय या बाईचं एक्सप्रेशन आहे अजूनही. आणि मग त्यांना मध्ये मध्ये कधी त्यांचं कुठे तालबिल हे झालं ना, अरे बाबा कहा मैं आकर फसी असं ॲडलिबिंग करायच्या माईकवर. आणि मग तिथे मी माझ्या पोटात गोळा ना की आता ह्यांना आवडत नाही का काय. सी सारखी भीती काय की ह्यांना आवडतंय का नाही, की माझं गाणं चांगलं आहे का नाही. कारण कोण आशा भोसले कुठे 13,000 गाणी म्हणले तर त्यांचं माझं एक गाणं त्यांना आवडतंय का नाही भीती मला वाटणं साहजिक आहे. आणि माझं वय काय होतं तेव्हा तो. एनिवे तर ते पहिलं गाणं. आणि मग त्या म्हणल्या की हा छान झाले, अच्छा वो आहे ते वगैरे. त्यांना काय जे त्यांचे पैसे बिसे दिले आणि त्या गेल्या. तर तो माझ्यासाठी मोठा दिवस. दुसरं गाणं पण सिरियलच होतं, पण ते टायटल सॉन्ग होतं आनंदी गोपाळ नावाचे सिरियल. आणि ते जयंत धर्माधिकारींची सिरियल होती ती. आणि ते म्हणलं कोण गाईल टायटल. म्हणलं आशाबाईंना मी विचारू का. तर म्हणलं आशा भोसले सिरियलचं टायटल गातील. म्हणलं मी विचारून बघतो. कारण ते कसं झालं होतं, त्या गाणं झाल्यानंतर मी त्यांना एखाद्या वेळेला फोन केला होता, तेव्हा त्या कधी माझ्याशी बोलल्या तर इतक्या प्रेमाने बोलल्या की मला वाटलं अरे म्हणजे मी वाईट केलेलं नव्हतं काही गाणं. तर त्यांना मी विचारलं की असं असं आहे आनंदी गोपाळ सिरियल आहे तर त्याचं असं गाणं आहे तर तुम्ही गाल का. तेव्हा म्हटलं ते माझं त्यांनी गायलेलं दुसरं गाणं. आणि त्या रेकॉर्डिंगला मी तुला त्याचा फोटो दाखवेन. त्या रेकॉर्डिंगला खूप मजा आली. ते पण साधारण 93 सालीच झालं. हे 92 असेल ते 93 असेल. आणि तिथे आमचा तो स्नेह जो मी म्हणतो तो जुळला. कारण राहुल असंच वाटतं की जे तू म्हणलास की त्यावेळेला मी लहान होतो. राहुल खरं तर असं वाटतं मला की अशा व्यक्तींपुढे आपण कायम लहानच होत रे. नाही त्यावेळेला मी वयाचं नुसतं नाही म्हणत, पण मला प्रश्न हा पडतो की मग ते जे म्हणतात की मंगेशकर कुटुंबीय हे एका संगीतकाराचं ड्रीम असतात की ते त्यांना मान देऊन योग्य प्रकारे ते म्हणतात तुम्ही आमच्याकडनं पाहिजे तसं गाऊन घ्या. तर ह्या गोष्टींचं म्हणजे तुमचं ते रेकॉर्डिंग म्हणा किंवा स्नेहसंबंध जुळणं म्हणा, लताबाई असं खूप जण संबोधतात, आशा ताई म्हणून संबोधतात. तर काय वाटतं तुला, म्हणजे हे खरंच ऋणानुबंध तू जे म्हणतोस हे कसे जुळले, काय त्याचं मर्म आहे? नाही मी तर त्यांना आईच म्हणतो. मी त्यांना आणि मी त्यांना म्हणतो सुद्धा की हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही तुम्हाला आई म्हणून देताय. आई ग आई. तर म्हणजे मला आत्ता सुद्धा काटा येतो अंगावर याचा विचार करून की कधी ते मी आधी आशाबाईच म्हणायचो, आशाताई आशाबाई असं काहीतरी मी संबोधायचो. कधीतरी मी आई म्हणायला लागलो. सहज घडलं. कारण कसं झालं, त्या माझी गाणी गायल्या असतील, मी कंपोज केलेली गाणी 4-5 गायल्या असतील, पण मी म्हणलं तसा तो स्नेह काय झालं. मी एकदा लेख लिहित होतो त्यांचा, मला वाटतं 75वा वाढदिवस होता, त्या निमित्ताने मी लेख लिहित होतो. आणि मी त्यांना म्हणलं मला लेख लिहायचा आहे तुमच्यावर, तर मला तुमच्याशी बोलायला यायचंय. तर त्या म्हणल्या अरे तुला माहितीच आहे की माझ्या तुला तर माहिती आहे सगळं, तर तू लिही ना. म्हणलं असं नाही, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. ठीक आहे ये म्हणलं. मी गेलो प्रभुकुंजवर आणि मी म्हणलं मी रेकॉर्ड करतो आता, कर रेकॉर्ड. आणि त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारल्या, आता आपण मारतोय तशा. ती एक भेट किंवा म्हणजे आता तर त्या मला स्वतः मासे बिसे करून खायला लागलं. इतकं माझं नशीब असं काय म्हणतात फळफळ तसं झालेलं आहे. आता जाऊ दे, पण ते जे झालं किंवा एकदा
हे मला सांगायला त्या मला बिगबाळीवाला रानडे म्हणायचा कायम. कारण तो एक रानडे, एक टिळक बरोबर एक हा बिगबाळीवाला पुण्याचा रानडे. तर एकदा मी रेकॉर्डिंग करत होतो कुठल्या तरी सिनेमाचं बॅकग्राऊंड आजीवासनला, म्हणजे सुरेश वाडकरांच्या स्टुडिओमध्ये माझं रेकॉर्डिंग चाललं होतं. आणि मला तो माणूस सांगायला आला की आप आशा जी गाने वाली है आपके यहाँ. म्हटलं नाही, क्यों, मेरा तो बैकग्राउंड चल रहा है, मेरा तो गाना है ही नहीं. नहीं, उनका फोन आया था और वो आपके लिए पूछ रही थी. तो मैं बोला हाँ, लेकिन कुछ गलत फहमी हुई होगी उनको. तो बोले नहीं, वो यहाँ पे आ रही है और आप वो पूछ रही थी कि वो राहुल जी है क्या. तर मी म्हणलं अच्छा ठीक आहे. म्हणजे मी त्याच्याकडे ना फार लक्ष नाही दिलं, कारण माझं गाणं नव्हतंच किंवा माझं काही हे झालं. आणि त्यांनी असं नाही म्हणलं की उसको बुलाव, किंवा त्या माझ्याशी काही बोललं नाही. त्यांनी असं निरोप सांगितलं की वो आ रही. आणि थोड्या वेळाने आल्या. आता कसं आहे, तुला तर माहिती आहे की आपली कामाची जागा नसेल तर किती आपला मित्र असला तरी तो तिथे येत नाही. तर आता एका कुठल्या तरी रेकॉर्डिंग स्टुडिओ माझं कुठल्या तरी महेश मांजरेकरचं पिक्चर चाललेलं बॅकग्राऊंड, ते तिथे हा कशाला येतील आल्या. हा उसको बुलाव. आत नाही आल्या, बाहेरच होते. मी बाहेर गेलो. मला एक डबी दिली, तुझ्यासाठी आणलंय. म्हणलं काय, कशाबद्दल. नाही असंच मला वाटलं. उघडून बघितलं, बिगबाळी होती. तर मी असं हरखून मिळत कशाबद्दल हे. नाही, मी असं परवा काहीतरी घ्यायला गेलो ते दागिन्यांची भयंकर हाऊस आहे, भयंकर हाऊस, अत्यंत हाऊस दागिन्यांची. सारखे दागिने घेत असत. दागिने घ्यायला काहीतरी गेले होते तेव्हा मला तुझी आठवण झाली. म्हणलं याला एक बिगबाळी घे. बस माहिती तिथे विषय संपतो तिथे. आता हे कशा करता हे मला माहित नाही. एकदा त्यांचा मुलगा नंदू मला म्हणला की आमच्या घरात तू एवढा आवडतोस सगळ्यांना, तुझं नाव बहुतेक असं आहे म्हणून असेल का काय. तर आता होऊ शकतं. कर्मधर्म संयोग, कर्मधर्म. आता तू म्हणजे संगीत देवाच्या कृपेने खूप चांगल्या चांगल्या लोकांबरोबर तू काम केलंयस. तर जसं मी नेहमी म्हणतो की जगातले सगळेच जण तबला वाजवतात, पण झाकीरबाईंचा हात तबल्यावर पडतो तेव्हा ते वेगळं होतं. तो तबला बोलायला लागतो. सगळेच जण स्टेट ड्राईव्ह मारतात, पण सचिन जेव्हा स्टेट ड्राईव्ह मारतो इट्स अ साऊंड ऑफ म्युझिक फॉर इयर्स. हां, तसं आशाताई ह्या गायिका म्हणून तुला ते काय वाटतं, काय खासियत आहे, काय म्हणजे वेगळेपण आहे ते. खूप गोष्टी आहेत. म्हणजे जसं जसं मी म्हणलं तसं मी नशिबाने मला त्यांचा एवढा सहवास मिळाला. खूप गप्पा मारल्या, खूप रिहर्सल्स आणि खूप शोध, आणि या सगळ्यामध्ये मी बारीक सारीक त्यांना त्यांचं निरीक्षण करत असतो. कारण काय आहे, आपण एक तर एवढे नशीबवान आहोत की आपल्याला त्या लोकांच्या सान्निध्यात राहायला मिळते. ह्यांच्याकडनं आपण जर काही शिकलो नाही तर आपल्यासारखे कमनशिबी कर्मदरिद्री आपणच. त्यामुळे मी त्यांना सतत बघत असतो की या बाईंमध्ये काय असं आहे की जे म्हणजे, आणि ह्याचं श्रेय मला मुळात वाटतं की दीनानाथ मंगेशकर आणि माई म्हणजे मला कळत नाही त्यांच्यात काय जीन्स उतरले असतील या पाची लोकांमध्ये. पाची मुलं अशी बापरे दैवी की संगीतामध्ये नंबर एक. लता, आशा, उषा, मीना आणि रुधाना सगळे असे कसं शक्य. हा म्हणजे दैवी चमत्कार, दुसरा शब्द नाही. त्याच्यात प्रत्येकाची वेगवेगळी खासियत आहे. बरं, सगळे भाऊ बहीण संगीतकार आहेत बाय द वे. आपण त्यांना गायक म्हणून होतो, पण आशाबाईंनी अल्बम्स केलेत. लताबाई तर आनंद घन आपल्याला माहितीच आहे. मीनाताई सांग सांग भोलानाथ वगैरे त्यांचीच गाणी आहेत. मंगेशकरांबद्दल आणि तुषारताईंनी पण म्युझिक केलेलं आहे. तर असं कसं होईल की पाची लोक अफाट गायक आणि अफाट संगीतकार, असं कसं होईल. बरं, हे तर त्याच्यात यांनी म्हणजे हा नवी सांगतात की त्यांचे वडील त्या 9 वर्षाच्या असताना
गेले. पण 9 वर्षाचा असेपर्यंत ते दीनानाथ ह्यांना म्हणायचे की हा माझा पठाण आहे, असा आशाबाईंना म्हणायचं हा माझा पठाण आहे. कारण त्या हूड दबंग, त्यांचाच शब्द आहे. मी लहानपणी हूड दबंग होते. मी एका जागी कधी बसले नाही आणि सतत खेळायचं, मुलांचे खेळ खेळायचे आणि दुसऱ्याच्या नकला करायच्या. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्या जे गातात त्या नक्कल करतात. कोणाचं गाणं गायचंय, कोणासाठी गायचंय, कशा टाईपचं गाणं गाय, वडिलांचं नाट्यगीत गायचंय, वडिलांची नक्कल करतात. की मग नक्कल करतात म्हणजे वडिलांसारखंच गळ्यातनं आलं पाहिजे. हे केवढं अवघड आहे. कॅबेरे सॉन्ग म्हणायचंय, हे सगळे नक्कल करणार की त्या मुली मग ते करायलाच पाहिजे, हे मला आलंच पाहिजे आणि मग त्याच्यासाठी जे लागेल ते मी करेन. गुलाम अली बरोबर गाणं म्हणायचंय, अस्खलित उर्दू गझला म्हणायचं, मिराजे गझल ती जुबान यायला पाहिजे. उर्दू जाऊन उर्दू शिकल्या. कारण एक उर्दू बोलणं आणि ते गाणं म्हणजे तर म्हणजे काहीच्या काही झालं ना. शिकल्या जाऊन हा कसा गातो, हा म्हणजे गुलाम अली साहेब, तसंच मला गायला पाहिजे. मला असंच फडके कसे गातात, सुधीर फडके, तसंच माझ्या गळ्यातनं यायला पाहिजे. आणि हा हट्ट, तो हट्टीपणा, तो गूढपणा, नकला करण्याची आवड, अत्यंत मिश्किल स्वभाव, हो ना, हे सगळं माझ्या गाण्यामध्ये उतरलं पाहिजे. ही पहिल्यापासून अट. पहिलं गाणं कधी गायल्या, 10 वर्षाच्या असताना. शेवटचं गाणं कधी गायलं, अजून शेवटचं आलं नाही, अजून चालू आहे बॅटिंग. म्हणजे त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933चा जन्म. 43 साली पहिलं गाणं गायलं दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली. आज 43 आणि आज किती आहे ते नाही काहीच्या काही. एका व्यक्तीने 78 वर्ष गाणं, 77 वर्ष आणि टॉपला राहणं, मंत्रमुग्ध करणं, त्या माहोलमध्ये घेऊन जाणं, हे सगळं म्हणजे खरोखर म्हणजे चमत्कार वाटतो. आणि राहुल, अजून एका गोष्टीचं, नुसतंच आता तू म्हणलास तसं की 92 साली पहिल्यांदा तू त्यांच्याबरोबर गाणं केलंस, 93 साली परत केलं, आणि आता रिसेंटली म्हणजे खऱ्या अर्थाने रिसेंट फेब्रुवारीमध्ये, ह्या वर्षीच्या फेब्रुवारी, या वर्षीच्या शो केलेस तू त्यांच्याबरोबर. शो 3 तासाचा. बरं, मी म्हणेन की मी कित्येक वेळा म्हणतो की सचिन तेंडुलकरची मॅच मधली बॅटिंग मी एन्जॉय केलीच, पण मी त्याची प्रॅक्टिस, त्याची लगन बघून मी थक्क व्हायचो. तेच खरंच ते. कारण मी तुला सांगतो, आता उदाहरण सांगतो. जेव्हा मी 2018 साली एक शो केला ज्याचं नाव होतं द बेंगॉल टायगर्स. कारण 4 बंगाली संगीतकारांनी मला प्रचंड भुरळ घातली. एस डी बर्मन, हेमंत कुमार, सलील चौधरी आणि आर डी बर्मन. आणि मी म्हणतोय बंगालचे ढाणे वाघ आहे, बंगाली वाघ आहे, तर मला ह्यांच्या गाण्यांवर शो करायचा म्हणून मी त्यांच्या गाण्यांवर एक शो केला. आणि मी म्हटलं आत्ता ह्या 4ही लोकांबरोबर ज्यांनी काम केलंय अशी दिग्गज मंडळी कोण आहे, त्याचा मी शोध घेतला. तर अर्थात लता दिदी, आशाजी आणि गुलजार साहेब. चौघांबरोबर गुलजार साहेबांनी चौघांसाठी गाणी लिहिली आणि लताबाई आणि आशाबाईंनी चौघांसाठी गाणी म्हणली. तर मी म्हणलं मग आता लता दिदींना त्या कार्यक्रमाला बोलवणं, मग आता त्यांना वयामुळे त्यांचं शक्यही होत नाही. गुलजारजींना विचारून पाहिलं पण ते कामात होते. यांना मी म्हणलं ह्यांना आपण हक्काने सांगू शकतो ना. म्हणलं आई असा मी कार्यक्रम करतो. हो का, छान आहे. म्हणलं मग तुम्ही या, तुम्ही त्याच्यात चौघांबरोबर काम केलंय, तुम्ही या प्रमुख पाहुण्या म्हणून. आल्या होत्या, बसल्या कार्यक्रमाला, कार्यक्रम बघितला आणि नंतर मला म्हणल्या, फोन केला दुसऱ्या दिवशी, छान केलास रे कार्यक्रम तू, वेगळा होता.
आता ह्या बाईंनी एवढे ऑर्केस्ट्राचे शोज केले, मला पण करायचंय. तर म्हणलं तुम्हाला काय करायचंय? नाही, हाच कार्यक्रम मला करायचा आहे. म्हणलं खरंच? आनंदाने करूया. मी म्हटलं चला करूया. मग काय नाव ठेवायचं कार्यक्रम? मी म्हटलं हे काय, द बेंगॉल टायगर्स माझ्या कार्यक्रमाचं नाव होतं. या कार्यक्रमाचं नाव आशा भोसले लाईव्ह विथ द बेंगॉल टायगर्स. चला ठरलं. आणि त्याच्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये मी तो शो केला, आशा भोसले लाईव्ह. ती जी प्रोसेस होती ना, ती कमाल होती. म्हणजे मी तुला म्हणलं तसं 92 पासून मी त्यांना ओळखतोय, बोलतोय, आम्ही फोनवर गप्पा होतात, कोळंबीच्या लोणच्याची रेसिपी सांग, हे काय होत वगैरे, असं मी वाटेल ते बोलतो, वाटेल त्या विषयावर. ही जी प्रोसेस होती ना, ती कमाल. म्हणजे मी तुला सांगतो, शाळा होती ती सगळ्यांसाठी. आमच्या कमलेश बडकमकरचा तो आमचा म्युझिक अरेंजर होता आणि 17 म्युझिशियन्स होते. त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी इट वॉज अ लेसन. रिहर्सलचा पहिला दिवस ते म्हणलं एक काम कर, 4च जण घेऊन ये, हार्मोनियम, तबला, म्हणजे कमलेश, आमचा कृष्णा मुसळे तबल्यावर, आणि मनीष कुलकर्णी त्यांचा लाडका गिटार वादक आहे. एवढे तुम्ही 3-4 लोकच या, 4 वाजता घ्यायला या. मला वाटतं एक रिहर्सल आमची प्रभुकुंजला झाली, एक त्यांच्या ह्याच्या नंदूच्या घरी झाली. 3:45ला फोन, कुठे पोहोचलात, येताय ना वेळेवर? तर म्हणलं हो येतोय. याच्यानंतर शोचा दिवस येईपर्यंत रोज मला किमान 2 फोन तर असायचे, कधी कधी 5-6. आणि काय बोलायचे, हे गाणं इथे घे, ते गाणं तिथे करूया, हे असं नको, ह्याच्यानंतर कोण गाणार आहे, त्याच्यानंतर हे काय. कधीतरी रात्री 1 वाजता फोन. म्हणलं अरे बापरे काय झालंय ना, फोन करून. आणि डायरेक्ट मी काय म्हणते, ते सलील चौधरींचा अमुक तमुक आहे ना, ते तू तमुक तमुक कर आणि तिथे असं असं घाल. अरे बापरे, काय उत्साह, काय इन्व्हॉल्वमेंट दोन्ही. आणि कितव्या वर्षी, आणि आधी आपण काय करून ठेवल्यानंतर. म्हणजे हा विचार कर ना, कंप्लेसन्सी नाही मग ह्याच्यात की मला काय, मी स्टेजवर जाणार की लोक कुठून उभे राहणार, नाही. मी म्हणलं आई तुम्ही यू रिलॅक्स. नाही मला फार हे होतं, मला फार टेन्शन येतं, मला फार असं होतं, माझं गाणं परफेक्टच झालं पाहिजे. आपण पैसे घेतो त्या लोकांकडनं, ते समोर बसलेले असतात, त्यांना माझं गाणं आवडलंच पाहिजे. आता उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांची मुलाखत घेतली आहे, को मुलाखतकार. तर तेव्हा त्या एक वाक्य म्हणल्या की मी एक गाणं म्हणले चांगलं तरच मला दुसरं गाणं म्हणणार आहे, हे मी पहिलं गाणं म्हणले तेव्हापासून आतापर्यंत बापरे राहुल, हे स्टेडियमच्या बाहेर आहे. काटा आला. आता हे कोविडची परिस्थिती आहे, ही अडचण ती अडचण, हे झालं ते झालं, निगेटिव्हिटी खूप आहे. अशा याच्यामध्ये हा उत्साहाचा धबधबा आज आपल्या डोळ्यासमोर वाढदिवस साजरा करणार आहे. राहुल, खूप लोक म्हणतात अरे पूर्वीच्या काळात ना हे असं होतं आणि ते इतकं भारी होतं आमच्या जमान्यामध्ये. आज जर का संगीताचं म्हणायला गेलं तर आपण भीमसेनजींना लाईव्ह ऐकलं, आपण बिस्मिल्ला खानची सेनाई स्वतः, झाकीर हुसेन, जसराजजी, किशोरीताई, शिवजी, हरीजी, आपण या सगळ्यांना लाईव्ह पाहिलं. म्हणजे तुझ्या माझ्याकडे 25 लाखाची म्युझिक सिस्टीम असली तरी ती वेगळी गोष्ट. आणि सवाई गंधर्वमध्ये 10 रुपयाचं तिकीट काढून मांडी घालून भीमसेनचं गाणं ऐकणं, अण्णांचं गाणं ऐकणं. तसं आशा भोसले, लता मंगेशकर या अजरामर लिव्हिंग लिजंड म्हणतात, मोर दॅन दॅट. पण आज या लोकांना याची डोळा बघायला मिळणे आम्हाला वाटतं. आणि खेळाडूंना आम्ही जवळनं पाहिलं. तुला लेखा काय म्हणजे काय पूर्वजन्मीचं पुण्य आहे माहित नाही, पण पुण्य केलं एवढं खरं. हो. कारण
नाही मी तुला सांगतो ना, आणि ही एक एक गोष्ट मी बघतो तर मी म्हणतो अरे ह्यांना काय काय पडले यांनी नुसतं गेल्या आणि स्टेजवर उभे राहिलं तरी ते लोक वेडे होतील. नाही, दुसरी गोष्ट ह्याच्यातली सांगतो. रिहर्सलला गेला, एक वही फाईल, त्याच्यावर दीनानाथांचा फोटो. हे बघ रे, हे की तू आहे. उघडलं, गाणी सिक्वेन्स वाईज लावून ठेवलेली शो मधली. ते गाणं जर बदललं, अरे बापरे, तर मला परत हे लिहायला लागलं. म्हटलं अहो आई, मी तुम्हाला मोठ्या 20 साईजमध्ये फॉन्टमध्ये काढून देतो. नाही, माझी गाणी मीच लिहिणार, तरच मला ते कळतं. तू ते देशील रे छापून, पण ते मी हाताने लिहिल्याशिवाय मला कळणार नाही. बरं, जेवढ्या वेळा ते बदलतं ना, की आई आता अहो आयत्या वेळे समजा झालं, आई ह्या गाण्या याच्यानंतर ते हे झालं तर उद्या शो आहे समजा. आज त्यांना म्हणलं की ह्याच्यानंतर गाणं बदललं आणि त्याच्यामधलं तुम्हाला जे येऊन बोलायचं ते वेगळं आहे, आता ते असा संदर्भ आहे. बरं ठीक. दुसऱ्या दिवशी बघशील ना, रात्री त्यांनी जागून ते परत रिराईट केलेलं असतं. ह्याला काय बोलायचं आपण, ह्याला तू काही बोलूच शकत नाही. आणि हेच शिकणार, हेच आहे ना, माझं काम परफेक्टच झालं पाहिजे. मला कोणी नावं ठेवता कामा नाहीये. आता मला जेव्हा मी हा शो अनाऊन्स केला पहिला, आशा भोसले लाईव्ह विथ द बेंगॉल टाईगर, तर अर्धे लोक मला म्हणले आशा बाई स्वतः गाणार आहेत. तर म्हणलं अर्थात, म्हणूनच आशा भोसले लाईव्ह आहे ना. मग कोणतरी म्हणलं की अच्छा ठीक आहे, असं किती गाणार ना त्या, काय त्यांचं वय आता, म्हणलं 87. असं किती गाणार, म्हणलं ते बघा. आता असे प्रश्न विचारायचे तुम्ही. मी तर म्हणतो त्यांनी येऊन मला फक्त काय कसे आहात सगळे एवढं म्हणलं तरी मला बास आहे ऍक्च्युली. खरं म्हणजे की आज ती बाई त्या लेवल तिथे येऊन तुम्हाला काहीतरी बोलते, बास आहे ना ऑडियन्सला. 16 गाणी म्हणल्या. मी म्हणलं आई, लोक मला मारतील की तू अरे किती त्यांना त्रास देतोय, ही माझी आयडिया नाहीये. मी त्यांना म्हणतो तुम्ही एक काम करा, आता हे एवढा हा सेक्शन झाला ना की तुम्ही आज जाऊन बसा. नाही, मला ते पुढचं त्याच फ्लो मध्ये यायला पाहिजे. म्हणून मी या गप्पा संपणारच नाही. मी एवढंच म्हणेन राहुल की शिकण्यासारखं खूप आहे, आणि या लोकांना आपण याची देई याची डोळा बघतोय. तू तर त्यांच्यावर पण काम केलंयस, अजूनही करणार आहेस. शुभेच्छा त्याच्याकरता. नाही, कारण काय झालं, आता सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये US ला शोज करायचं चाललं होतं प्लॅन. तर हे सगळा लॉकडाऊन झाला. त्यांचा मला फोन आला, दृष्ट लागली रे आपल्या कार्यक्रमाला. वेळेला असं काय करता, हे संपेल मग आपण करूया. बरं, त्यांची हे बघ काय, आता ह्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये आणि ह्याच्यामध्ये कसं साम्य आहे ते मी तुला सांगतो. माझे एक मित्र आहेत बॉस्टनचे, ते आले होते, त्यांना भेटले. तर मग त्यांना सगळं ते त्यांची अवॉर्ड्स आहेत घरी लावलेली. ते म्हणले, त्या म्हणल्या आप US से हो ना, ये देखिए ये पोस्टर आहे. तर कार्नेगी हॉल म्हणून न्यूयॉर्कमध्ये फेमस हे आहे, जिथे मोठे मोठे लोक परफॉर्म करतात. तर कार्नेगी हॉलनी ह्यांचं फोटो लावून एक स्वतःचं पोस्टर काढलं. त्या म्हणल्या मैं गाई थी उधर, मैंने उधर गाया है. तर म्हणला असं हे क्या बात आहे. तर हे खूप मोठा हस्ती आहे जे ज्यांना मी घेऊन गेलो होतो. अच्छा जी, आपको शो करना है वहाँ पे. तर ते म्हणली ऑफकोर्स. आता तिथे शो करणं म्हणजे ते वेगळंच सगळं काय. मैं करता हूँ आपका शो, आप करेंगे. तर ना लहान मुलाला म्हणावला की चल मी तुला आईस्क्रीम खायला घालतो, तसं त्यांचं झालं. त्यांना आधी विश्वास बसेना, कारण कार्नेगी हॉलला शो करणं खूप मुश्किल असतं. आम्ही करणार होतो यावर्षी. तर मी त्यांना म्हटलं अहो ठीक आहे, हे संपल्यानंतर करूया. हां,
चालेल. म्हणजे त्या असं नाही म्हणल्या की मग तेव्हा माझं कसं होईल, मी थकलेली असेल का, नाही, नाही, मी एक विचारच वर्षाने नाही ते शिवतच नाही मनाला हा विचार. काय बोलायचं म्हणजे एवढी मोठी टॅलेंटेड बाई, मग ते किस्से सगळे, मग ते किशोर कुमार बरोबरचे किस्से, मग ते कसं आम्ही एकाच माईकवर गायचो, मग कसं ते अमुक अमुक म्हणताना माझ्या अंगावरच पडला तो, मग मी त्याला असंच केलं, मग पंचमदाचं कसं हे होतं. तर मी त्यांना म्हणलं की जर आता मेरी जान मैंने कहा हे म्हणलं गाणं तुम्ही जर नसतात तर ते कोण गायलं असतं. म्हणजे बाबूजी, पंचमदास, तुमचे ओपी नय्यर, एस.डी. बर्मन या लोकांनी गाणी केली ते या बहिणींच्या गळ्यातनं निघणार म्हणून, नाहीतर ही गाणी कोणाच्या गळ्यातनं निघाली असती. कोण पेळणार ते, कोण पेळणार. मी एवढंच म्हणेन की राहुल, आशा भोसले या नुसत्या नावानी आशा नाही आहेत, त्या संगीताची, उत्साहाने जगण्याची आणि सकारात्मक राहण्याची आशा आहे. कारण दुसरं तुला एक सांगतो, एक अत्यंत, मी सिंगापूरला महेश मांजरेकरचा शो करत होतो अवॉर्ड सेरेमनी, आणि त्याला त्या माझ्यासाठी आल्या, त्या येणार, त्यांना यायचं नव्हतं पण त्या माझ्यासाठी आल्या. आणि इकडे ती अप्रिय घटना घडली त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या मुलीची. तर त्याच्याविषयी पण त्या इतक्या ह्याने बोलतात. तर मी त्यांना म्हणतो, तुम्ही केवढं दुःख बघितलंय आयुष्यात, हे एवढं दुःख बघून सुद्धा. तर त्या म्हणल्या, अरे त्या दुःखात जर मी राहत बसले तर माझा स्वभाव काय आहे, पदर खोचून कामाला लागायचं. हा पदर मी आयुष्यभर खोचलेला आहे. चॅलेंजेस जी आहेत आयुष्यातली, हेच आयुष्य आहे हे त्या मला सांगतात. अरे हेच आयुष्य आहे, अवघड प्रसंग तुमच्या समोर येणारच. गुलाम अलीने जेव्हा मीराचे गझलसाठी त्यांना मग ही दिली कॅसेट, तर त्यांना लोकांनी सांगितलं, तो वेडा आडातेडा गातो, तुम्ही त्याच्या नादी लागू नका त्या ह्याच्या. त्या म्हणले, हो का, बरं, आता मला बघायचंच आहे. म्हणून परत पदर खोचला गेला. रवींद्र जैननी जेव्हा एक गाणं केलं, भूल न जाना मेरा प्यार साथी रे, हे जे, तर त्यांना म्युझिक डायरेक्टर आणि गायक यांच्यात अहम एकाच होती. तर म्युझिक डायरेक्टर काय म्हणायचा, मी असं गाणं करतो की या गायकाच्या गळ्यातनं येणारच नाही, अशी ठसन रवींद्र जैन यांनी त्यांना दिली. आणि त्या रवींद्र जैनचे जे असिस्टंट होते त्यांचे, दीदी बहुत मुश्किल गाना, क्लासिकल गाना बनाया है, आपको कम से कम 3 दिन रिहर्सल करना पडेगा, असं त्यांना सांगितलं. पदर खोचला गेला, खलास खलास. रेकॉर्डिंगच्या दिवशी स्टुडिओमध्ये हजर, क्या है गाना बताओ, अरे दीदी आप रिहर्सल में नहीं आए, वो दादू म्हणायचं रवींद्र, दादू तो ये हो गए, अभी कैसा करेंगे ये गाना, नहीं चलो रिहर्सल करो, म्युझिशियन्स का हो गया, रिहर्सल हो गया, बोलो गाना. गाणं शिकल्या म्युझिशियन्सच्या बरोबरच पुढचा टेक होता. आणि त्यांच्या शब्दात सांगतो, त्या म्हणल्या त्यांना दुसरा टेक घेता आला नाही. हा कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, हे पदर खोचणं जे तू योग्य, पदर खोचला गेला. दोन्ही कसं म्हणतो, एक बॉल 6 रन पाहिजे, मी 6 मारतो, आणि तो मारतो, हे आहे ते सेम आहे. म्हणून म्हणलं तसं की खरंच या नावानी आशा नाही आहेत, या जगण्याची, उत्साहाची, सकारात्मक जीवन जगण्याची आशा आहे. त्यामुळे आपण मनापासनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा आशाताई.